सहस्रम करदंडधारिणं कमंडलू पद्मकरेण शंखं चक्रम गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये पुंजतं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम् ओं बालार्कप्रभमीन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तनादविलीनचित्पवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मणे सनकादिभिः परिवृतं सिद्धे समराधितं दत्तात्रेय स्महे रुधिमुदा ध्येयं सदा योगिभिः गोरक्षजालिंदर चरपटाक्ष अडभंगकानिपमस्येन्द्रराध्या चवरंगिरवनाग भरतरी संज्ञा उम्या बभुर्वनवनाथ सिद्धाः समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम राम कृष्ण हरी 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 तुसर चरण संताची तुसर चरण संताची तुसर चरण संताची तुसर चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा मंगळ ऐकाशी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी म्हणजे आपल्या या श्री तीर्थक्षेत्र झेंडेवाडी आणि या झेंडेवाडी गावातील प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य इंधन स्वामी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात ऐश्वर्यात
चालू आहे. आणि या पुण्यतिथी महोत्सवामध्ये आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा, दिवस किती आहे नाही, लोक झोपलेत का काय बघावं म्हणलं. विठाल विठाल कसं आज आलेले म्हणते बरं झालं आज सप्ताह चालू झाला, तसं काय व्हायला नको. आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा प्रामुख्यानं माझ्या वाट्याला आली. मी माझं परमभाग्य समजतो, कारण सगळ्या सत्तेत कीर्तन झालं तर पंचकृषीत, पण एवढाच राहिला होता. विठाल जन्मभूमीश्च, आपलं गाव आपली आई असते आणि आपल्या गावात आपल्या आईच्या कुशीमध्ये कीर्तन करायला जो आनंद असतो तो आनंद जगा वेगळा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी आनंद व्यक्त करतो किंवा भाग्य समजतो की आपलं हे दिव्य पंचकृषी, आणि या दिव्य पंचकृषीतली ही झेंडेवाडी, एवढंच पिंजन स्वामींच्या सप्त्यातलं कीर्तन राहिलं होतं माझं. आता पेंडाला कावळा शिवण माझ्या. विठाल असो, राघव बाबांच्या, राघव चैतन्य बाबांच्या आशीर्वादानं आणि समस्त ग्रामस्थ झेंडेवाडी यांच्या वतीनं ही सेवा मला या ठिकाणी आली. मला ज्यांनी बोलवलं ते आपल्या गावचे पोलीस पाटील सारिकाताई, नाही का, अक्षय डाभा आणि विकास पाटील झेंडे यांच्या वतीनं ही आजची कीर्तन सेवा माझ्याकडे आली. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन आहे. स्वामींचा सप्ताह आणि स्वामींच्या सप्त्याला जी रुबाबदारपणा असतो किंवा लागतो तो इथं शोभू नये. विठाला विठाला तेव्हा अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंडप आहे. मंडप छान आहे, गाणारी मंडळी छान आहेत, वादक छान आहे, पीटी मास्तर छान आहेत, व्यासपीठ चालक छान आहे, चौबदार छान आहे, ऐकाय तुम्ही बसलेली छान आहेत. इकडे जानाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, सखोबाई टाळकरी छान आहेत, विनेकरी छान आहेत. आज शूटिंगवाले आलेत, शूटिंगवाला बी छान आहे, स्पीकर छान आहे, स्पीकरवाला छान आहे. मग मी काय येडगाळ आहे का? मी बी छान आहे, पण त्यातली त्यात थोडा काळा आहे. विठाल आता काळा का असं ना, घेताच बरं सांभाळून, करता तरी काय, आली या बघ अशी. हा, देवावरी भार घालून या. आता काय आणायचं तरी देख न बा कुठून, आता ते देख न बा आणायचं म्हणले लय मोठं पाकिट लागतं. ह्यो बरा आहे आपला स्वस्तातला, पण तुम्हीच म्हणा काय म्हणायचे ते. आणि या सुंदर अशा संत बैठकीमध्ये आजची ही कीर्तन सेवा आहे. तिसरा दिवस आहे. अभंग कोणचा घ्यावा? आमच्या साधूबाबांना भागवताचं फार प्रेम. ब्रह्म संप्रदायाचे सगळे उपासक भागवताला फार जीव की प्राण मानतात. आज भागवतावर चिंतन करू. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा हा ऐकायला लावतात. विठाल विठाल ऐका संबंधानं बरेचशा अभंग गाथ्यामध्ये आलेले बरं का. ऐका संबंधानं, ऐका ऐका भाविक जन, वान कोल कोल दे, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. नाही का, ऐका महिमा आवडीची, बोरे खाये भिल्लेनीची, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. ऐका संबंधानं बरेचशा अभंग आलेले आहेत. नाही का, ऐका म्हणतात. सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वया. सांगतो म्हणजे ऐकाच म्हणतात ना. ऐका संबंधाने बरेचसे अभंग आलेले आहेत. ऐका म्हणतात तुकोबरा. आजच्या अभंगातही ऐकायलाच लावतात. ऐकण्याची ताकद फार मोठी. महाराज किती मोठी ताकद आहे म्हणले. ऐकलं तर फायदा होतो आणि नाही ऐकल्यावर काय होतं? बहिरा झालो या जगी, 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 बहिरा झालो या जगी. नाही ऐकलं हरी कीर्तन, ऐकलं हरी कीर्तन, नाही केलं पुराण श्रवण, नाही केलं पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण, नाही वेदशास्त्र पठण, बहिरा झालो त्या गुण हे.
बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. धग धग धा, धग धग धा, गिरगिटा धग धा. ऐकलं तर काय होतं म्हणलं बहिर होतं. आणि बहिऱ्याचं काम लय अवघड, बहिऱ्यांचं काम लय अवघड. एक बहिरा धनगर मेंढ्या वळीत होता. त्या मेंढ्या वळताना एका मेंढीचा पाय मोडला. आता तिला औषध पाणी करूच तर बाकीच्या मेंढ्या लांब निघून गेल्या. आणि ते मेंढीचं औषध पाणी करून झालं यानं पाहिलं, अरे आपल्या मेंढ्या कुठं गेल्या, एवढ्या बाकीच्या सगळ्या मेंढ्या कुठं गेल्या. आता त्या मेंढ्यांचा शोध घेतो बिचारा. तर त्या काही शोध लागेना म्हणून एक शेतकरी आऊ थाकीत होतं, ते बी बहिरच होतं, ते बी याचाच मावस भाऊ. त्यानं त्याला आवाज दिला, राम भाऊ काय करतो. शेतकरी म्हणला हे काय बोलते, काय म्हणते, हातवारी करते, काय कळाना. शेतकऱ्यानं बैलाला चाबूक मारला. चाबूक मारल्यानंतर त्या बहिऱ्या धनगरानं तर्क केला. शेतकऱ्यानं ज्या दिशेनं चाबूक मारला त्या दिशेनं आपल्या मेंढ्या गेल्या. मग काय, तो बहिरा तिकडं गेला. तो धनगर सगळ्या शेळ्या गावल्या त्याला, त्या मेंढ्या वगैरे सगळ्या गावल्या. तो वाडा का काय म्हणतात ना त्याला, आता मला नाही माहिती एवढं त्यातलं. तो वाडा का काय, हा बाबाजी नानाला माहिती. तो सगळा वाडा चांगलं 1,00,000-1,50,000 नुकसान होता वाचलं म्हणले. कोणामुळं, कोणामुळं, बोला 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 बोला. शेतकऱ्यामुळं. शेतकऱ्याचे आपल्यावर उपकार आहेत, शेतकऱ्याचे आपल्यावर बी आहे आणि त्या बहिऱ्या धनगरावर बी आहेत. शेतकऱ्याचे उपकारच आहेत ना, फक्त त्याला महत्व नाही. आता विठाल विठाल शेतकऱ्याचे उपकार आहेत. मग आता वांज गाय बामणाला कुचक्या सुपाऱ्या सत्यनारायणाला तसा मोडलीच मेंढी तर म्हणले देऊन टाकूया शेतकऱ्याला. म्हणतो बहिरा धनगर ती मोडकी मेंढी घेऊन आला आणि त्या शेतकऱ्याला म्हणतो, शेतकरी दादा हे मेंढी दान करतो तुम्हाला, घ्या. शेतकरी म्हणायचा, मी नाही तुझ्या मेंढीचा पाय मोडला बा. ह्यो म्हणायचा घे घे घे, तो म्हणायचा मी नाही मेंढीचा पाय मोडला. असं दोघांचं रस्त्यातच झोपलं. पण आता ह्या दोघांचं चाललं होतं, गोड्यावर बसून चालला होता. ती बी यांचाच मावस भाऊ, ती बी बहिरच. बरं ते आलं तिथं आलं म्हणतं, बट व्हाय दिस सो व्हॉट इज दिस प्रॉब्लेम, म्हणजे काय अडचण आहे तुम्हाला, असं का करताय. पहिला म्हणतो मेंढी दान करतो तर हा घ्याय ना. शेतकरी म्हणायचा मी ना मेंढीचा पाय मोडला. आणि ते गोड्यावरलं म्हणतं, तुमच्या काय बापाचा घोडा का माझ्या घरनं आणलाय मी. कुशाल म्हणता घोडा माझा आहे. त्या तिघा बाहेर तिथं लागलं होतं. त्यातला एक बाहेर हुशार होता, वासरात लंगडी गाय. एक शान होतं म्हणलं आपण गावच्या पाटलाकडे जाऊन निवाडा करू. आणि मग पाटलाकडे जाऊन निवाडा करू म्हणून ते पाटलाकडे गेलं. आता पाटलाची अशी तर होती, 2 बायका होत्या त्याला. त्या पाटलाला इथं नाही सांगत, आता आपल्या पाटलाला ऐकू येते. पाटलाच्या 2 बायका होत्या, त्याने घरातून हाणून लावल्या होत्या. त्या भांडणं झालं ते म्हणून माहेरला लावले होते पितळून. त्या गेले होते माहेरला. आणि हे पाटील आपलं वैतागलं होतं, टेन्शन आलं होतं आणि बसलं होतं पारावर. ते बी यांचाच मावस भाऊ, ते बी बहिरच. आणि मग हे बहिऱ्यांची वरात तिथं आली आणि पाटलाला सांगायला लागले, पाटील मेंढी दान करतो तर हा शेतकरी घ्याय ना. शेतकरी म्हणायचा, पाटील मी ना मेंढीचा पाय मोडला. घोड्यावरलं म्हणतोय, घोडा काय यांच्या बापाचा का, घोडा माझ्या घरनं आणला. पाटील म्हणला, तुम्ही तिघच काय, अख्खं गाव जरी सांगाय आलं तरी बायका घरात घेत नसतो म्हणला. मी म्हणतो ती अशी बहिरी सगळे गोळा करायची आणि ही मोकळी जागा आहे ना, त्या मोकळ्या जागेत बसवायची. मला सांगा काय कळन का त्यांना, काय कळन का. बहिऱ्या माणसाचं काम लय अवघड आहे. आणि म्हणून बहिरं व्हायचं नसेल तर काय करा, हे जरी नाही काले तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले, हे जरी नाही कळले, हे दुसरा येईल, हे जरी नाही कळले. शरद शेवटी वा आळ बांधून देईल, शरद शेवटी वा, शरद शेवटी वा काळ बांधून देईल, शरद शेवटी वा. एका जनार्दनी आमचं काय माझा येईल, एका जनार्दनी आमचं काय माझा येईल, आमचं काय माझा येईल.
ऐका 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 म्हणतात, नाही ऐकल्यावर काय होईल? हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईना. दुसरा म्हातारा तयार आहे म्हणले महाराज. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला आणि देखत देखत नातू पण तोही पैसा झाला. इथं नवीन म्हातारा तयार आहे आणि मग हे काय करतात? दुसरा तयार करतात आणि ह्या पहिल्याला काय करतात? बांधून या देती यमाच्या हाती आणि भूषणे घेती काढून या, हे का? तरी दुसरा येईल आणि सर ते शेवटी काळ बांधून नेईल. मग आता एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल? आमच्या बापाचं काय जाणार आहे? येथे माझ्या बाचे काय गेले? ज्याचे होते त्याने अनहित केले. म्हणून आरडून ओरडून संत सांगतात, हा करून हे सांगेतो का? आणि नाम घेता, ए नाव घेता नाही बरं का, नाम घेता म्हणले. विठ्ठल या उपाधी माझी गुप्त ते चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारेती. संतांनी ज्या तत्वाचा स्वीकार केला ते तत्व ज्ञानीनास्तत्व दर्शिना. आमच्या संस्थेचं बोध वाक्य काय? ज्ञानीनास्त सदर्शिना. त्या ज्ञानाला, त्या ज्ञानाची, त्या तत्वाची प्राप्ती झालीच म्हणून समजा. आणि मग प्रश्न आहे, अर्जुना हे गुह्य तुझला प्राप्त कैसे? विठ्ठल अर्जुनाला गीतेमध्ये 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगतात ना, इति गुह्यतमं शास्त्र मेदमुक्तम मया नग एतत् बुद्ध्वा बुद्धिमानस्यात् कृतकृतस्य भारत. अर्जुना अरे कृतकृतस्य होतील, पण कधी? याचं सेवन केलं तर, याची प्राप्ती करून घेतली तर. आणि ते प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? सद्गुरूंची शरणागती करावी, नाही का? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. सर्वस्वानं त्या संतांना भजावं लागेल, त्यांची सेवा करावी लागेल. कशी? तनु मनो जीवे. ऐका बरं का, ज्ञानोबरायांचा 700 वर्षापूर्वीचा हा ओवी प्रकार एवढा आपल्याला आताही फायद्याचा आहे. त्या काळातही ज्ञानोबरायांना आपल्यासारखं म्हणता आलं असतं. सप्त्याला म्हणतो ना आपण, तनानं मनानं म्हणता आलं असतं ना ज्ञानोबरायांना, पण ओवीमध्ये धनानं नाही शब्द आला. कारण धनानं जर बुवा मिळालंच असतं, धनानं जर सद्गुरू भेटलंच असतं, तर आता अंबानीनं गुरु केला असता. विठ्ठल तरी तनु मनो जीवे, तनानं मनानं शेवटचं जीवानं. म्हणून तो काय म्हणे, जीवा नको सोडूया हे शिवा. जीवाला उपदेश म्हणून तनु मनो जीवे, चरणाशी लागावे, त्यांच्या चरणाला लागायचे. आपलं तसं नाही, आपलं पार गुरुच्या डोक्यावर जाऊन बसाय बघत आहे. विठ्ठल विठ्ठल मला जरा शिकवायचा नाद आहे. आता हे बघा विद्यार्थी आपले सगळे, हे सगळे आमचे विद्यार्थी आहेत. शिकवायचा नाद आहे, मी शिकवतो. आता हे पोरांच्या मनात काय नसतं बरं का, हे सगळे निष्पाप असतात. ते पार काळदर येऊन आलेत बघा, हे कारकर नाही का, स्वराज शिवराज, हे थोपटे थोपटे वाढवून आलेले आहेत बघा. काळदरी पानवडी हे वळतीचे आहेत. कुंजीर कालचे कीर्तनकार नाही का, गणेश महाराज कुंजीर वळतीचे आहेत. हे सगळे विद्यार्थी आहेत आपले. मला शिकवायचा नाद आहे जरा. आपल्या पवारवाडीचा सुद्धा एक विद्यार्थी आता नवीन चांगला तयार झाला, रोज हरिपाठ येईल. हरिपाठ पाठ झाला त्याचा 2 महिन्यातच. विठ्ठल विठ्ठल मला शिकवायचं नाद आहे. मग मी असं नाही करीत, मुलांना शिकवा, मुलींना बी शिकवतात. पायल महाराज वगैरे नाही का, आपले विद्यार्थी आहेत. ही परी छान मृदंग वाजवते बरं का. ही परी, ही काळे कार्तिकी सोनवरीशी, हे पायल महाराज, समीक्षा महाराज, सानिका महाराज शिकतायत. काय महिलांना शिकवतो. एक बाई म्हणली, मला सांगायचं की गुरुच्या पार डोक्यावर जायचं चाललंय, ते सांगायचं होतं मला. काय लोक हुशार आहेत, काय सांगायचं मला. एक बाई म्हणली, म्हणजे आम्हाला त्यांनी शिकवलं. एक बाई म्हणली, अरे त्यांनी शिकवले, जरा त्याचा उपकार फेडा, काहीतरी त्याचा आदर करा. ती म्हणली, आम्हाला शिकवलं, आम्हाला टाळ शिकवला, म्हणजे आमचा टाळ काय तो वाजवा येतो का म्हणली. लय अवघड काम आहे. एका बाईला म्हणलं, अरे प्रॅक्टिस करीत जा. मग म्हणले, मी काय करते ते सांग. विठ्ठल अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. हा शिष्य व्हा, पण कोणाचं गुरु व्हायचं? हा गुरु व्हायला लय काय करावं लागतंय. तो का म्हणे तोची सांगतो स्वस्त
करावं लागतं. काय सोपं कसं आहे? अंगी मोठे पण तया आता ना. अरे साधू संत व्हायचं म्हणजे सोपं नाही. निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपान देव, मुक्ताबाई, केवढा त्रास झाला मला, केवढा त्रास झाला. अहो एवढा त्रास होतो, एवढा त्रास होतो, गाव सुद्धा सोडावं लागतं. ज्या गावात राहतो ते गाव बी सोडावं लागतं. ज्ञानोबरायांना त्रास झाला, निवृत्तीनाथांना त्रास झाला, सोपान देवांना झाला, मुक्ताबाईला झाला, मला बी झालाय पण मी नाही सांगत. विठ्ठल लई त्रास होतो, काय सोपं नाही. देश वेश कुणी ते माऊली, छोटे माऊलींचं आहे ना एक क्लिप आलेली, गाव त्याला राजकारणावरून बघतं, त्याच्या संपत्तीहून बघतं, त्याच्या जातीहून बघतं, अनेक प्रकार, अख्खा गोळ सगळा, आणि मग त्याला त्रास होतो. आणि त्या त्रासाने फार दुःख. आणि मग हे काही सोपं नाही हो, हे चालवायचं सोपं नाही. ना मामाने केशवराजा आणि केला नेम चालवी, हे सगळं करत असताना सगळे अवघड पडतं. आणि नाना संकट, नाना प्रकारचे मतं, अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जाऊन पुढं जावं लागतं. आणि एवढं सगळं करताना जर आपल्याकडून काय चूक झालीच होती, आता माणूस हे म्हणल्यावर चुकतोच ना, माणूस हे म्हणल्यावर चुकतोच ना, मग तीच चूक झाल्यावर मग मात्र त्याचं पार काळिंबा लागतो, त्याला काय अर्थ राहत नाही. म्हणून आधीच आम्ही असताना काळे थांब काले हो येतो क्या हुआ, तुम्हीच म्हणा काय म्हणा, पार काळं वेळ फासतेत. म्हणून गोर नसावा, गोर जर झाला तर कोण कधी काळं लावीन सांगता याचं नाही. त्याच्यामुळे आपला ओरिजिनल कलर आहे काळा, ब्लॅक. अजून किती काळं लावा, आपलं पुढं जॅकेट बी काळं आहे बघा, आहे का बघा, असं आहे. असं आमचा पांडुरंग सुद्धा काळाचा, ठाईचाची काळा, बहु काळीचा काळा, तो आत्ताचा नाही असा आहे. म्हणून आमच्या बापाचं काय जाणार नाही. तुम्ही करा, काहीतरी करा रे बापानो, साधन हरीचे जणे करणेचे करू नका, जेणे नव्हे जन्म यमाची यातना, अरे आयुष्या साधना करा काही, म्हणजे सद्गुरूला शरण. विठ्ठल काय करतात गुरु? म्हणजे एका सुंदर अशा जुन्या भजनांनी, एक तारेवाल्या भजनांनी त्याचं रूप केलेले. गुरुरायाने नवलच केले, देह पूर्व भाग दाविले, या बागेचे नवल सांगू काही, 3.5च्या वर बादशाही, आत पेरेली पंचरंगी जाई, धन्य करत्याची कारागीर बाई. त्या बागेत होती एक माळीन, 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 त्या बागेत होती एक माळीन, शिवर असे दोघे जण, एक भोगी एक जाय मरून, एक जिवंत होय फिरून, करत्याची कारागीर बाई, धन्य करत्याची कारागीर बाई, धन्य करत्याची कारागीर बाई, धन्य करत्याची कारागीर बाई. त्या बागेत होती एक विहीर, विहीर, हा विहीर, मोठ 17 वाहे निरंतर, मन पवनाचा घालून या दोर, सोहम शक्तीचे बळ असे पार, गुरुराया नवलच केले, दोघ अपूर्व भाग दाविले, या बागेचे नवल सांगू काही, 3.5च्या वर बादशाही, धन्य करत्याची कारागीर बाई. का गुरु करायचे, का शरण जायचे, जन्म कर्म बंधन तोडायचे. आणि बहिरं व्हायचं नसेल तर त्यांचं ऐकावं लागेल, नाही का? बहिरं व्हायचं नसेल तर त्यांचं ऐकावं लागेल. एकनाथ महाराज म्हणजे आमच्या बापाचं काय गेलं, म्हणून सद्गुरूंना शरण जा, सद्गुरू शरण ते तुझं नेतील तारुण, त्यांना सद्गुरूंना शरण जा.
त्यांना शरण गेल्याशिवाय काय होणार नाही. मग ते चांगलं सांगतात, स्वहित करून घ्यायचं असेल स्वहिता कारणे संगती साधूची भावे हरीची भक्ती भेटी तेने. संताची साधूची संगत करायची. का करायची? प्रत्यक्ष भगवान श्रीमद भागवतम मध्ये एकनाथी भागवतामध्ये वर्णन आले. एकनाथ महाराज वर्णन करतात, अरे उद्धवा काय सुंदर होवी माझे ठाई जे थोरपण हा हा ते संताविण मज जान या लागी त्या संता शरण वेगेशी जाई उद्धवा हा हा हा. बापू जमतंय का मला? जमतंय ना? तुम्ही आपलं माग असला म्हणजे बरं आहे. कसे तुम्ही तिघ असला ना मग आखी पंचकृषी माग आहे विठ्ठल. म्हणे काय सांगायचं महाराज, प्रत्यक्ष भगवान सांगतात, हे उद्धवा माझे ठाई जे थोरपण. अरे मला जे मोठेपणा आलाय ना मला मोठं म्हणतात. कबीर महाराज म्हणतात, हरीश कोई नाही बडा दीवाने क्यों गफलत में पड़ा. हरीश कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा 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 पड़ा. ते आमच्या वारीतला विनोद आहे विठ्ठल. आम्ही आबा म्हणतोय हरीश कोई नाही बडा दिवाने क्यों गफलत में पडा. लोकांचं काय चाललं होतं, पडा आपलं पडा पडा पडा. झाला आम्ही 2-4 जणच त्याच्यावरून तो विषय निघाला. प्रत्यक्ष भगवान बडा आहे म्हणतात, देव बडा आहे. मग देव बडा कशामुळं? प्रत्यक्ष भगवान सांगतात, अर्जुना हे उद्धवा माझे ठाई जे थोरपण ते संता विना मज जाण. अरे मला विचारतो कोण? जर संत नसतील तर या लागी त्या संता शरण वेगेशी जाऊ उद्धवा. देवा अरे उपदेश करताना आपला काहीतरी अनुभव असावा. तू कस काय म्हणतो संतांना शरण जा? तुझा काय अनुभव? प्रत्यक्ष भगवान सांगतात, मी सुद्धा सांदीपणी गुरु केला विठ्ठल. वशिष्ठा शरण श्री कृष्ण सांदीपनी चरणी लीन ब्रह्मादिका गुरु महिमान न वर्णवे वाचे. अरे ब्रह्मादिकांना सुद्धा गुरुशिवाय तत्वाची प्राप्ती झाली नाही. प्रत्यक्ष गुरु येऊन आपण आणि मग कृपा प्रसाद दिला. प्रत्यक्ष त्यांची कृपा व्हावी, त्यांनी आपल्याला प्रसाद द्यावा, मग आपल्या जन्माचं सार्थक होतं. आणि म्हणून मला एक मुद्दा सांगायचा आहे. राम यांचे गुरु वशिष्ठ. वशिष्ठांपुढे बसलेल्या रामाला वशिष्ठ म्हणणार नाहीत की रामा राम रामच मन म्हणून विठ्ठल. पायल महाराज बरोबर आहे ना? तुम्हाला पायल पायलच म्हणायला लावले का आम्ही? देवाचंच नाव घ्यायला लावलं. मग देव आधीच आहे ना तुमच्या, तुम्ही आत्ताचे आहेत ना. पायल पायल म्हणायला लावीन का? रामाला वशिष्ठ महाराज राम राम म्हणायला होतील का? अरे राम नाम तो सब कुछ लेवे ठक ठाकुर और चोर, लेकिन जिस नाम से द्रुह प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. त्याला गुरुकडे जावं लागत या विठ्ठल. आणि म्हणून सद्गुरूंची शरणगती आहे. आणि ती कशी आहे? अनन्य भावना. अनन्य भावनेनं शरणागती करायची. अनन्य म्हणजे काय? मासा पाण्यातून बाहेर काढला रे काढला. किती दिवसांनी मरतो दत्ता महाराज? म्हणजे दत्ता महाराज नाही, मासा किती दिवसांनी मरतो? किती दिवसांनी म्हणजे काय माहिती कशामुळं? हा प्रमाण आहे का? जेवणा वेगळी मासळी तैसा तो का? हा बरोबर. जेवणात पाण्यातला मासा झोप घेतो कैसा आणि खावा त्या जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. तुकोबर आहे म्हणतात ना, जेवणा वेगळी मासळी तैसा तो का. मासा पाण्याशी अनन्य. किती पाण्यातून बाहेर काढला की मरतो. आमच्या पोरी आहेत ना, मला 2 मुली आहेत आणि त्या शाळेतली कविता म्हणतात हिंदीमधली. मछली जल की राणी है जीवन उसका पाणी है. असं ते नाचून म्हणतात. मछली जल की रानी है जीवन उसका पानी है. हात लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. काय वर्णन आहे बघा. आता साधी कविता आहे, आता असल्या कविता नाही राहिल्या. हे करे डे करे, हे करे डे करे. अरे
जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाईस नो पप्पा ओपन युअर माउथ हा हा. अरे हे असलं कविता असते का कुठं खरी कविता कशी पाय शराला धावून आला काळ विवळला श्रावण बाळ कसली कविता आहे हा. खरा तो एकचे धर्म शेजाऱ्याचा बांध कोरावे तसं नाही ना का जगाला प्रेम अर्पावे. काय कविता होती महाराज पूर्वी. आता काय कविता निघले काय कविता काय मम्मी सांगा कोणाची आणि पप्पा सांगा कोणाची. आता ते कोणाचे कोणालाच कळा ना मग करायचं काय. विठ्ठल विठ्ठल कविता होता महाराज पूर्वीचं काय जीवन होतं. चला मला सांगायचा मुद्दा हात लगावतो डर जायगी आणि बाहेर निकालो तो मर जाय. एवढं पाण्याशी आनंद नाही. बरणीच ती पाण्याची मेल्यावर संगत सोडते असं बी नाही ना. मासा मेल्यावर संगत सोडते असं नाही. परत त्याला ती घरी आणतात कोळी लोक पण ते खवलं काढतात. ते खवलं काढताना बी लागतं पाणी. बघा पाण्याशी किती समरस आहे मासा. आणि वशाट मानायचं नाही कानात कोंडले आहेत पांडुरंगाच्या. मासा मत्स्यदेवाचा अवतार आहे. मी जरा महत्त्व सांगतोय. ते खवलं काढताना बी लागतं पाणी. कापल्यावर धुवायला बी लागतं शिजवाय बी लागतं आणि खाल्ल्यावर नालायक खात्यात. आता मग काय म्हणायचं ते त्याला खाल्ल्यावर बी पेत्यात. एवढा पाण्याशी आनंद नाही कोण मासा. आणि आपलं कसं आहे ह्या सप्ताह तो सप्ताह. विठ्ठल विठ्ठल अनन्यता पाहिजे ती तेवढी संतांशी आपली असली पाहिजे. कंबाईन इट इज कॉल्ड कंबाईन व्हेरी इम्पॉर्टंट. हा फार महत्वाचं आहे. कंबाईन कम्युनिकेशन झालं पाहिजे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ ज्ञानी दयाळू वक्ता तत्क्षणी साक्षात्काराची अनुभूती देणारा आमच्या राघव चैतन्य बाबांसारखा असा महात्मा जर प्राप्त झालाच जन्म मरणाचं बंधन तुटल्याशिवाय राहणार नाही. कोण सांगतोय पिंगळा दुपारी 2 वाजता येतो ना. पिंगळा कधी येतो ते टायमिंग बदललेलं आहे त्यांनी आपल्यामुळं. मी परवा वासुदेव पाहिला 1 वाजता कुठं पोलीस स्टेशन पुढं सासवडला. वासुदेव दुपारी 1ला. आता बदलला सगळं. आता अवघड झालं सगळं. आता काय राहिलं नाही पूर्वीसारखं. असो तो पिंगळा सांगतोय अरे ऐका. हे जरी नाही ऐकालं दुसरा येईल म्हणून ऐका. ऐकत चला. जर ऐकला तर फायदा होईल नाही ऐकलं तर लय अवघड होईल म्हणले. मग ऐकावं लागतं. जन्माचं सार्थ करायचं असेल ऐकावंच लागेल. सांगतात संत अरे ऐका ऐका आणि नाही ऐकलं फार मोठं दुःख भोगावं लागेल. साधू संतांच्या संगतीत गेल्यानंतर साधू संत सांगतात ऐका जन्माचं सार्थ करा आणि ऐकलं तर फायदा आहे नाही ऐकलं तर दुःख आहे. विठ्ठला साधी गोष्ट. एक राजा शिकारीला गेला. एक महाराज तपश्चर्या करीत होते ते जंगलात आणि एक पारधी गेलेला आहे. 3 लोक आहेत. कोण कोण साधू राजा आणि पारधी. आता तो पारधी त्या जंगलातच कुऱ्हाडीला दार करीत होता आणि ते कुऱ्हाडीला दार करीत होता. कुऱ्हाडीला दार करावी लागते. आता सासवडला जातो आपण आणि ते डायरेक्ट दार करून आणतो तसं नव्हतं पहिलं. त्याला दगडावर काय करावं लागायचं घासावं लागायचं आणि घासताना त्याच्यावर काय घालावं लागायचं पाणी घालावं. ते आपला दार करतोय. महाराज साधू त्या पारद्याकडे पाहतात आणि राजा आपला चाललेला आहे. 3 लोक आहेत आणि तो धार करत असताना पाणी घालायचा महाराजांनी पाहिलं. त्या साधूने पाहिलं आणि साधू म्हणायला लागला घिस घिस कर ऊपर डाला पाणी तेरे मन में क्या है यह बात मैंने जानी. तो काय म्हणतो घिस कर ऊपर डाला पाणी तेरे मन में क्या है यह बात मैंने जानी. म्हणजे साधू काय म्हणतात आता तू नक्कीच एखाद्या पशुचा आडशा पाडणारे म्हणजे एखाद्याचा पशुचा बळी घेणारे हे मला माहिती आहे. ते महाराज म्हणतात हे ऐकलंय राजानं महाराजाचं वाक्य
आता त्या वाक्याचा राजाचा काही संबंध नव्हता, पण वाक्य ऐकलं आणि राजाचं पाठ झालं. पाठ झालेलं राजा म्हणत निघाला, घिस घिस कर ऊपर डाला पाणी, तेरे मन में क्या है यह बात मैंने जानी. घिस कर ऊपर डाला पाणी, तेरे मन में क्या है यह बात मैंने जानी. असं म्हणत म्हणत राजा आला नगरीत, आला घरी आला. नेमका मंगळवार होता. आज कोणवार आहे? मंगळवारच. हां, मंगळवार होता. आणि मंगळवार म्हणजे राजाचा आहे ना दाढीचा दिवस होता, म्हणजे दाढी करायचा. गंमत अशी झाली, राणीचं आणि प्रधानाचं इट इज कॉल्ड लव होतं. लव म्हणजे प्रेम होतं. आणि त्या प्रेमामध्ये त्यांनी दोघांनी ठरवलं होतं की आज राजा कापून काढायचा. कोणामार्फत कापायचा? तर एक नावी बोलवायचा आणि नाव्याला सांगायचं की आज दाढीचा दिवस आहे ना, आज दाढी करू नको, आज कापून टाक राजाला. आणि नेमका ते आमिष वगैरे घेऊन तो नावी तिथं पुढे बसलेला आहे आणि राजाची दाढी करणार. तेवढ्यात राजानं महाराजानं म्हणलेलं वाक्य म्हणायला सुरुवात केली. मग ती वाक्य म्हणताना त्याची वाक्यरचना तीच आहे, पण प्रक्रिया अशी की पूर्वी वस्तारा घासूनच त्याला धार करावं लागायची. पूर्वीचा, आताचा नाही. आता बिलेडे नाही का. मग तो वस्तारा घासायचा, तो असा दगडावर घासायचा आणि घासून त्याच्यावर काय करायचं? पाणी ओतायचं. त्या नाव्यानं आपला तो वस्तारा घासायला सुरुवात केला, दार करायला सुरुवात केली आणि पाणी ओतायचा. राजानं ते वाक्य म्हणलं, घिस कर ऊपर डाला पाणी, तेरे मन में क्या है यह बात मैंने जानी. नावी म्हणलं, माझं काय चुकलं ना बाबा, मी काय मुद्दा म्हणून नाही केलं. मला राणी भेटली, प्रधान भेटला, त्या दोघांनी सांगितलं की राजा कापून टाक, माझी काही चुकी नाही, मला माफ करा राजा. राजाने विचारलं होतं का त्याला? पण सगळं कबूल झालं. कशामुळं? फक्त वाक्य ऐकलं. साधूचा वाक्याचा संबंध राजाशी नव्हता. संबंध नसताना राजानं ऐकला, जीव वाचला, नाही तर राजा नाश्त्यावरी गेला असता. विठ्ठल जीव गेला असता का नाही? जीव गेला असता का नाही? वाचला कशामुळं? महाराजांच्या वाक्यामुळं. आणि म्हणून ऐकत चला. का कीर्तन ऐकायचं? कधी कोणतं वाक्य जीवनाला कलाटणी देऊन जाईल सांगता यायचं नाही. अरे आम्ही सुद्धा काय, मी काय एवढ्या योग्यतेचा माणूस आहे का? एवढी योग्यता माझी आहे का? फक्त एक सीताराम बाबाची कृपा. नाही तर काय आम्हाला अक्कल होती का? आम्ही काय अकलीच होतो का? नसते सीताराम बाबा भेटले तर मला वाटतं आता न दिलाच असतो. विठ्ठल